पिंपरी चिंचवडमध्ये पोलिसांची मोठी आणि धडक कारवाई समोर आली आहे। दापोडी परिसरातील पवना नदी घाटाजवळ एका विधी संघर्षित बालकाकडून 3 देशी बनावटीची पिस्टल आणि 4 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत। भारतीय हत्यार कायदा आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे। विशेष म्हणजे पोलीस आयुक्तांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन करत आरोपी शस्त्रांसह फिरताना आढळला। दरम्यान सांगवी आणि संत तुकाराम नगर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत 3 आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून रोख रक्कम, मोटारसायकल आणि इतर साहित्य असा लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या कारवायांमुळे मोठा गुन्हा टळण्याची शक्यता असल्याचं एसीपी सचिन हिरे यांनी व्यक्त केलं आहे। शहरातील गुन्हेगारीला प्रतिबंध लावावा म्हणून आम्ही वेळोवेळी उपाययोजना करत असतो। त्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे सर यांच्या आदेशानुसार शहरात अवैध शस्त्रांविरुद्ध विशेष मोहीम पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे आणि सदर मोहिमेच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्येच आम्हाला चांगलं यश मिळालं आहे। या अवैध शस्त्र मोहिमेअंतर्गत कारवाई करत असताना आमच्या दापोडी पोलीस स्टेशन इथे आम्ही 3 अग्निशस्त्र आणि 4 राऊंड असे पकडलेले आहेत। या संदर्भात एक रेकॉर्डवरचा विधी संघर्षित बालक ज्याचं वय 17 वर्ष 6 महिने त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं आणि त्याचा हे आणण्यामागे काय उद्देश आहे, कुठला कट होता का, या संदर्भात अधिक तपास सुरू आहे। त्याचप्रमाणे याच मोहिमेअंतर्गत संत तुकाराम नगर पोलीस स्टेशन येथे देखील 2 वेपन आणि 2 राऊंड आम्ही पकडलेत आणि या गुन्ह्यामध्ये 3 आरोपी दीपक बर्फे, मुकेश काची आणि अतुल बबन भालेराव या तिघांना अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडे देखील सखोल तपास चालू आहे। शहरातील जास्तीत जास्त अवैध शस्त्र जमा करून वाढत्या गुन्हेगारीला प्रतिबंध लावण्यासाठी संपूर्ण पिंपरी चिंचवड पोलीस दल कटिबद्ध आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपीचं पूर्वीचं रेकॉर्ड आहे का? अटक आरोपींचं जे रेकॉर्ड आहे ते विधी संघर्षित बालक जे आहे ज्याला ताब्यात घेतलंय त्याच्याविरुद्ध 3 गुन्हे आहेत, दापोडी, सांगवी आणि चिखली पोलीस स्टेशन येथे। आणि त्याचप्रमाणे जो अतुल भालेराव आहे त्याच्यावरती एक पूर्वीचा गुन्हा आहे दापोडी पोलीस स्टेशन येथे आणि इतर गुन्ह्यांची त्याची माहिती घेतो। या कारवाईमुळे मोठा गुन्हा टळला असं म्हणता येईल? निश्चितच हे जे शस्त्र आलेत यांच्या मागे एक तर 2 उद्देश असतात। एक तर ते विक्री करून जास्त पैसे कमवणं आणि दुसरं की काही त्यांच्या अगोदरचं पूर्ववैमनस्य असेल तर त्यातून काही गुन्हा घडण्याची दाट शक्यता असते। अवैध एक शस्त्र पकडणं म्हणजे एक गंभीर गुन्हा चा धोका नष्ट करणं हे आम्ही मानतो आणि सुरुवातीच्या टप्प्यातच 5 वेपन आम्ही पकडलेत। त्या अनुषंगाने 5 गंभीर गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यात आम्हाला यश मिळालं आहे असं आम्ही मानतो।